औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने शेकडो शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहे. ऊस बिले मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाला बसलेल्या काही शेतकऱ्यांची तब्येत आज बिघडली असून काही शेतकऱ्यांना चक्कर आल्याने तातडीने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे. कडक उन्हात शेतकरी ऊस बिले मिळावी यासाठी गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसले आहेत. अनेक आमदार, लोकप्रतिनिधी त्यांची विचारपूस करत आहे. मात्र जोपर्यंत ऊस बिले मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांची तब्येत आज बिघडल्याचे पाहायला मिळाले. चक्कर आलेल्या काही शेतकऱ्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. खुदावाडी येथील प्रभाकर कबाडे या शेतकऱ्याची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. सध्या या शेतकऱ्यांची तब्येत बरी असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.